हरिओम. आज शुक्रवार 25 जुलै 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. भगवंताचं नाम सोडू नका. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली ना, तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसंच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा आपण धारण केली तर भगवंत भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही ना. याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. आणि म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावं. तसं नाम घेणं म्हणजे तू मला हवास असं म्हणणंच आहे. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. बरं, आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो आणि ही जाणीव सतत ठेवून आपण जगामध्ये वागावं म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. नामात एक विशेष आहे. विषयाकरता जरी नाम घेतलं तरी विषय प्राप्त होऊनही ते काम आपलं म्हणजे तुमचे मन निर्विषय करणं ते करीतच असतं. आणि म्हणून कशा करता का होईना नाम घ्या, पण निर्विषय होण्याकरता घेतलं तर काम शीघ्र होईल. साधन तेच आणि साध्यही तेच. नामच एक सत्य आहे, या परते दुसरे सत्य नाही, या परते दुसरं साधन नाही, असा दृढ भाव असावा. आपण कोणाचेही कृत्य करीत असताना ज्या करता ते आरंभलाय ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशा करता घेतो त्याची जाणीव अखंड असावी. आणि मग ही जाणीव अखंड ठेवणं ही भगवंताच्या आहे हे मी भगवंताचा आहे हे जाणणं. याचं नाव अनुसंधान. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मला मी विषयाचा आहे असं वाटू लागलं. संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असं सांगतात. ही संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम सांगतात. नाम घेणं म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असं मनाला सांगत राहणं. मनात तशी जाणीव उत्पन्न करणं आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणं म्हणजे तेच नाम सतत घेणं. भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवाय ना त्याचं काम झालंच पाहिजे. आपल्याला जगातला मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादी काही नको असं वाटतं का? तसं नसेल तर भगवंत मला हवा आहे असं नुसतं तोंडाने म्हणणे बरोबर नाही ना. ज्याला भगवंताचं प्रेम जोडायचं असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे. जगाच्या मागे लागाल तर आपलं साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचं नाम घ्यावं आणि मनापासून भगवंताला आळवावं. तुम्ही कितीही पतित असलात तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जो संकल्प उठेल तो राममय युक्त असला पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.